नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो। मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितलं दोन क्वांटिटीजवर डिपेंड करतो। सगळ्यात पहिले त्या ऑब्जेक्टचं मास आणि दुसरं एक्सिस ऑफ रोटेशन पासून ते ऑब्जेक्टचं मास किती लांब पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे। त्यानंतर आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केली होती। त्यात आपण n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून ती बॉडी तयार झाली होती। प्रत्येक पार्टिकलचा आपण मास m घेतलं होतं आणि एक्सिस ऑफ रोटेशन पासून प्रत्येक पार्टिकल r डिस्टन्स वर आपण ठेवला होता। तर त्या प्रत्येक पार्टिकलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला होता आणि त्यानंतर त्या सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन करून आपण होल रिजिड बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे। सगळ्यात पहिले रिंग साठी आणि नंतर पाहायचं आहे डिस्क साठी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरू करूया। सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय असतो ते। तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करू शकता, एक रिंग कन्सिडर करू शकता। एक गोष्ट नेहमी असते की रिंग जर असेल तर रिंगचं जेवढं काही मास असतं ते नेहमी त्या रिंगच्या सर्कम्फरन्सवर काय असतं, डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं आणि त्याची जी एक्सिस आहे रोटेशन करणारी ती एक्सिस कुठून जाते, आपल्या सेंटर पासून। तर त्या एक्सिस पासून त्या प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स किती असतं, जनरली r असतं। तर तुम्ही काय करू शकता, एक कडा कन्सिडर करू शकता एक रिंग म्हणून। तर तुम्ही पाहू शकता या कड्याचं सगळं मास या सर्कम्फरन्सवर काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे आणि एक सेंटर ऑफ एक्सिस म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन पासून तो प्रत्येक पार्टिकल जेवढं मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याचं डिस्टन्स काय इक्वल आहे। तर आपण काय केलं, या होल रिंगचं मास आपण m कन्सिडर केलं आणि ते मास जे आहे ते सेंटर ऑफ एक्सिस म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन पासून r डिस्टन्स वर काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, m r स्क्वेअर। m काय असतं, त्या ऑब्जेक्टचं मास आणि r म्हणजे ते मास एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती लांब पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते। तर सिमिलरली आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा जर फाइंड करायचा असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण बेसिकली काय सांगू शकतो, आय रिंग इज इक्वल टू त्या रिंगचं पूर्ण मास किती आहे ते आणि ते मास किती लांब पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते। आता आपण सांगू शकतो की एक्सिस ऑफ रोटेशन पासून सगळे पार्टिकल्स इक्वल डिस्टन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, किती r डिस्टन्सवर। तर त्या डिस्टन्सचा स्क्वेअर। तर आपण बेसिकली सांगू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय असतो, m r स्क्वेअर। केव्हा, जेव्हा एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या कोणत्या असेल, सेंटर पासून असेल। बऱ्याचदा एक्सिस ऑफ रोटेशन हे त्याच्या डायमीटरवर पासून पण असते, पण जेव्हा आपण परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम पाहू, पॅरलल एक्सिस थिअरम पाहू, त्याच्यानंतर आपल्याला डायमीटर जर आपण एक्सिस ऑफ रोटेशन म्हणून कन्सिडर केली आणि त्याच्या बेसिसवर जर मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा फाइंड केला तर तो काय असतो, वेगळा असतो। तर ते आपल्याला पाहायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर हे जनरली काय झालं, रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया, एक रिंग घेतली, त्या रिंगचं जे मास आहे ते काय झालं, सर्कम्फरन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे। त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्सिस म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं मास इक्वली काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे आणि ते इक्वल डिस्टन्स किती आहे, r। तर अकॉर्डिंग टू मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यानुसार काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा m r स्क्वेअर। आता सिंपली आपल्याला पाहायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काय असतो, इथपर्यंत लिहून घ्या। तर आता आपल्याला पाहायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय असतो। मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय असतो, जसं आपण रिंगच्या केसमध्ये पाहिलं होतं की त्या रिंगचं जेवढं काही मास होतं ते त्याच्या पूर्ण सर्कम्फरन्सवर काय झालेलं होतं, डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं। सिमिलरली जेव्हा आपण डिस्कची गोष्ट पाहतो तर डिस्कचं जेवढं काही मास आहे ते पूर्ण त्याच्या सरफेसवर काय झालेलं असतं, डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं आणि त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं। त्याच्यामुळे आपण जेव्हा डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो त्याच्यात आपल्याला सरफेस डेन्सिटी समजून घेणं आणि माहित पडणं जास्त गरजेचं असतं। तर सरफेस डेन्सिटी म्हणजे जनरली काय असते, आपण फॉर्म्युला जर सरफेस डेन्सिटीला आपण जनरली रोनी काय करू शकतो, डिनोट करू शकतो आणि त्याचा बेसिकली फॉर्म्युला असतो टोटल मास अपॉन टोटल एरिया। तर आता सिंपली आपण काय सांगू शकतो, आपण काय केली, एक डिस्क कन्सिडर केली, डिस्क आणि त्याचं एक्सिस ऑफ रोटेशन कुठून घेतलं, आपण सेंटर पासून घेतलं। तर आता काय झालं, एक डिस्क जी असते ती n नंबर ऑफ स्मॉल रिंग्स पासून काय झालेली असते, तयार झालेली असते।
तर आपण काय सांगू शकतो, या डिस्कचं जर मास आपण m घेतलं आणि त्या डिस्कचा जो आपण रेडियस घेतली, रेडियस म्हणजे काय झालं, ती मास किती लांबपर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते जर r घेतलं, तर आपण सांगू शकतो की जनरली सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, टोटल मास m असते आणि त्याचा जो एरिया असतो आपण काय सांगतो नेहमी पाय r चा स्क्वेअर, बरोबर. तर सिमिलरली आता आपण काय करू शकतो की आपण ह्या डिस्कची काय केली, सरफेस डेन्सिटी फाइंड केली. तर आता आपण काय करू शकतो, एक आपण जर टाकी कन्सिडर केली आणि त्याच्यात जर आपण पूर्ण फुल पाणी भरून घेतलं, तर आता आपल्याला जर पाण्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचा असेल तर आपण एका थेंबाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो का, तर नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या टाकीतलं थोडंसं पाणी बाहेर काढतो, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो, त्याच्या बेसिसवर त्या छोट्या भागाला आपण इंटिग्रेट केल्यानंतर काय करू शकतो, पूर्ण होल पाण्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. सिमिलरली आता या डिस्कच्या बाबतीत पण काय करायचं, आपण सांगितलं की डिस्क ही नंबर ऑफ स्मॉल रिंग्स पासून तयार झालेली असते. तर सगळ्यात पहिले आपण एक स्मॉल रिंग घ्यायची, त्या स्मॉल रिंगचा आपण सरफेस डेन्सिटी फाइंड करायची. त्या स्मॉल रिंगचा जेव्हा आपण स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो, तर त्या स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, होल डिस्क जी आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. आता आपली ही डिस्क झाली. तर सिमिलरली आता आपण काय करू शकतो, या डिस्क मधला एक स्मॉल रिंग आपण काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो. आता तुम्ही ही स्मॉल रिंग कन्सिडर करा, म्हणजे इमॅजिन करा, जी रोटेट काय होतंय, तिच्या एक्सिस ऑफ रोटेशन सेंटर पासून चाललंय. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की ही स्मॉल रिंग घेतली, त्या स्मॉल रिंगचा आपण मास काय घेतलं, dm घेतलं, आणि त्याचं जे रिंग आहे तिचं मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते आपण काय घेतलं, x, आणि त्यानंतर या रिंगची जी विड्थ आहे ती आपण काय घेतली, dx घेतली. तर आता मला सांगा, सिंपली आपण काय करू शकतो, याच्या बेसिसवर आपण याचा सरफेस डेन्सिटी फाइंड करू शकतो. ही आपण होल डिस्कची फाइंड केली. आता आपल्याला काय करायची, सिंपल एका रिंगची फाइंड करायची. तर रिंगची फाइंड करायची आपण काय सांगू शकतो की सरफेस डेन्सिटी रो इज इक्वल टू काय सांगू शकतो, मास काय झाला या रिंगचं, स्मॉल मास dm. त्याच्यानंतर आपण काय सांगू शकतो, आता आपण पहा, जनरली आपण काय केलं, याचा जर आपल्याला एरिया फाइंड करायचा असेल तर एरिया आपण कसा फाइंड करू शकतो, एरियाचा जनरली फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर. तर आता मला सांगा, एक स्मॉल आपण जर रिंग घेतली तर त्या रिंगची आपल्याला टोटल जर समजा काय म्हणतो लेंथ जर फाइंड करायची असेल तर त्याची लेंथ किती असते, जेवढी सर्कमफरन्सची व्हॅल्यू असते तेवढीच त्याची लेंथ असते. तर सर्कमफरन्सची व्हॅल्यू काय असते नेहमी 2π इंटू रेडियस. तर या रिंगची आपण रेडियस काय घेतली, x, म्हणजे 2πx, आणि त्याची ब्रेथ किती आहे आपण घेतली dx. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो, एरिया याचा 2πx इंटू dx. सिंपली जर आपल्याला आता याचा स्मॉल मास जर फाइंड करायचा असेल तर काय लिहू शकतो आपण, dm इज इक्वल टू 2πx इंटू dx. आता हे काय झालं, आपलं या स्मॉल रिंगचं मास आलं. आता काय झालं, या स्मॉल रिंगच्या मासच्या बेसिसवर आपण सिंपली काय करू शकतो, या स्मॉल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण पाहू या स्मॉल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेसिसवर होल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो. तर पहा, आता काय पाहिलं आपण, सरफेस डेन्सिटी पाहिली डिस्कची, जी किती होती, टोटल मास त्या डिस्कचा m डिवाइडेड बाय त्या डिस्कचा टोटल एरिया r स्क्वेअर. त्यानंतर आपण काय सांगितलं की ती जी डिस्क होती ती n नंबर ऑफ रिंग्स पासून तयार झाली होती. तर त्यातली आपण एक स्मॉल रिंग इमॅजिन केली होती, जिचा आपण सरफेस डेन्सिटी फाइंड केली होती. त्या स्मॉल रिंगचं मास घेतलं होतं आपण dm, आणि त्या स्मॉल रिंगचा आपण एरिया घेतला होता लेंथ इंटू ब्रेथच्या अकॉर्डिंग काय होता 2πx इंटू dx. त्यानंतर आपण काय घेतलं होतं, त्याच्या बेसिसवर स्मॉल मॉसची व्हॅल्यू फाइंड केली होती, जी की होती 2πx इंटू dx इंटू सरफेस डेन्सिटी रो. ठीक आहे. तर त्याच्या बेसिसवर आता आपण काय करू शकतो, स्मॉल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. आता स्मॉल रिंगचा काय लिहू शकतो आपण, फॉर रिंग, स्मॉल रिंगचा काय आहे ते स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया आपण di घेतला. तर त्याचा जनरली फॉर्म्युला काय होतो, स्मॉल जर मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर जनरली काय आहे ते स्मॉल मास इंटू त्याचं रेडियस किती आहे, x चा स्क्वेअर. आपण इथं बघितली होती, पहा, एक स्मॉल रिंग इमॅजिन केली होती जिचा रेडियस आपण x घेतलं होतं. त्याच्यानंतर काय घेतलं होतं आपण, हिची विड्थ किती घेतली होती, dx घेतली होती, बरोबर. याची विड्थ आपण dx घेतली होती. आता त्याच्यानंतर काय घेतलं आपण, त्या रिंगचं मास किती होतं, स्मॉल मास dm, आणि त्याचा रेडियस
एक्स स्क्वेअर, कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, एम आर स्क्वेअर. तर आता आपण काय घेतलं, आता डीएम ची व्हॅल्यू डायरेक्ट काय करू शकता तुम्ही इथून पुट करू शकता. ती काय आहे ते सांगा. 2 पाय एक्स इंटू डी एक्स इंटू रो इंटू एक्स चा स्क्वेअर, म्हणजे आपण काय लिहू शकतो, 2 पाय एक्स क्यूब इंटू डी एक्स इंटू रो, हे काय झालं डी आय. तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचा असेल, तर टोटल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचा असेल, तर आपण काय करू शकतो, ह्या स्मॉल रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय करायचं, इंटिग्रेट करायचं लिमिट अप्लाय करून. तर आता सांगा सिम्पली काय करू शकतो आपण, होल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला फाइंड करायचा, तर इज इक्वल टू काय करू शकतो, इंटिग्रेशन ऑफ डी आय करू शकतो. पण लिमिट कोड पर्यंत लागणार त्याची, ती लिमिट लागणार त्याची. सगळ्यात पहिले मला सांगा, हे एक्सिस ऑफ रोटेशन आहे सेंटर पासून, त्याच्यामुळे याचं रेडियस किती झालं इथं 0, आणि इथं त्याचं मॅक्झिमम रेडियस किती आलं आर. तुम्ही एक मगाशी एक डिस्क बघितली होती जिची रेडियस आर होती आणि जिचं मास किती होतं, एम होतं. ही झाली आपली रिंग आणि हे झालं आपलं डिस्क, बरोबर. तर आता सिम्पली आपण काय करू शकतो, डीआय ची व्हॅल्यू याच्यात पुट करू शकतो, जी की आपली आता आली. आणि तुम्ही लिमिट अप्लाय करू शकता या 0 पासून तर आर पर्यंत, 0 पासून तर आर पर्यंत. तर सिम्पली आता आपण काय लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ 0 टू आर. डीआय ची व्हॅल्यू जर पूर्ण फाइंड केली, इथे राईट केली, 2 पाय एक्स क्यूब इंटू डी एक्स इंटू रो. तर सिम्पली काय करू शकतो, 2 पाय कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर रो कॉन्स्टंट आहे. तर रो कॉन्स्टंट आल्यानंतर तुम्ही काय लिहू शकता, आय डिस्क इज इक्वल टू 2 पाय इंटू रो, आपण बाहेर काढला 0 टू आर पर्यंत त्याची लिमिट अप्लाय केली, आणि इथे काय आहे ते एक्स क्यूब इंटू डी एक्स. सिम्पली आता व्हॅल्यू काय आहे ते, आय डिस्क इज इक्वल टू 2 पाय इंटू रो, त्याच्यानंतर इंटिग्रेशन याचं काय येणार, सिम्पली एक्स टू द पॉवर ऑफ 4 अपॉन 4 आणि 0 टू आर. तर आता सिम्पली काय करू शकता, इथे तुम्ही आर ची व्हॅल्यू पुट करू शकता. मला सांगा, इथे जर तुम्ही आर ची व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला काय दिसून येते, आय डिस्क इज इक्वल टू, सिम्पली आर ची व्हॅल्यू पुट केली तर आर टू द पॉवर ऑफ 4 अपॉन 4, म्हणजे 2 पाय रो इंटू आर टू द पॉवर ऑफ 4 अपॉन 4. तर सिम्पली काय करू शकता तुम्ही, 2 सोबत कटला तर काय येते, पाय इंटू रो आणि इथे आर टू द पॉवर ऑफ 4. तर सिम्पली तुम्ही रोची एक व्हॅल्यू फाइंड करू शकता, जी की आपण डिस्क साठी घेतली होती सरफेस डेन्सिटीची. तर सरफेस डेन्सिटीची व्हॅल्यू तुम्हाला सिम्पली काय करायची, इथं पुट करायची. तर काय येते, सिम्पली आय डिस्क इज इक्वल टू पाय इंटू रो ची व्हॅल्यू किती होती, एम अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू आर टू द पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय 2. तर सिम्पली आर स्क्वेअर आर टू द पॉवर ऑफ 4 कटला, त्याच्यानंतर पाय सोबत पाय कटला. तर सिम्पली काय सांगू शकतो आपण, आय डिस्क इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय 1 अपॉन 2 एम आर स्क्वेअर. तर पहा, तर सिम्पली आपला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, जेव्हा एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर पासून चाललं होतं, तर आय डिस्क इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर. तर आपण काय सांगू शकतो की जेवढी ताकद तुम्हाला रिंगला रोटेट करण्यासाठी लागेल, त्याच्यापेक्षा अर्धी ताकद तुम्हाला कशाला लागेल, डिस्कला रोटेट करण्यासाठी. का, तर जे डिस्कचं जे मास आहे ते आपल्या एक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. पण रिंगच्या बाबतीत काय झालेलं आहे, त्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून लांब पर्यंत ते मास काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट. मग जेवढं लांब पर्यंत मास डिस्ट्रीब्यूट झालं, तेवढं ती ऑब्जेक्ट आपल्याला रोटेट करायसाठी काय लागतो, वेळ लागतो, बरोबर. त्याच्यामुळे आय डिस्क म्हणजे आपल्याला डिस्क रोटेट करण्यासाठी कमी वेळ लागतो, कारण ते मोमेंट ऑफ इनर्शिया काय, हाफ आहे. ठीक आहे. तर आता हे झालं आपलं डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण बघितलं रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता आपल्याला पाहायचं की रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे जनरली काय असते. रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असते. तर जनरली काय असते की रेडियस ऑफ गायरेशन आपण केन नोट करत असतो. तर काय होते, तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, कुठलीही एक बॉडी जर आपण कन्सिडर केली, त्याचं मास काय होतं, ते पूर्ण काय होतं, त्या ऑब्जेक्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. तर डिस्ट्रीब्यूट झालेलं जर असेल, तर फॉर आपण एक्झाम्पल जर हे ऑब्जेक्ट कन्सिडर केलं,
हे ऑब्जेक्टचं जर एक्सिस ऑफ रोटेशन हे असेल आणि याचं मास जर एका पॉइंटवर जिथे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे तर तिथे डिस्ट्रीब्यूट जर ते पॉइंट मास जर आपण केलं तर आपण सांगू शकतो की जेवढा होल मास त्या ऑब्जेक्टचं रोटेट व्हायसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला लागतो ते एका पर्टिक्युलर एक्सिस ऑफ रोटेशन पासून जेवढ्या डिस्टन्सवर असेल तिथं ते जे पॉइंट आहे ते पूर्ण मास काय होतं त्या पॉइंटवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. आणि मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपण काय सांगतो बऱ्याचदा की पूर्ण ऑब्जेक्टमध्ये मास काय झालेलं असतं डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. तर सिम्पली इथं तेवढंच लक्षात राहू द्यायचं. आता आपण काय कन्सिडर करू शकतो की जेवढं जास्त एक्सिस ऑफ रोटेशन पासनं त्या पॉइंट मासचं डिस्टन्स राहील तेवढा जास्त काय राहील त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया राहील. तर बेसिकली काय असते की मोमेंट ऑफ इनर्शिया आपला जो असतो काय रेडियस ऑफ गायरेशन हा जनरली काय असतं की तो ऑब्जेक्टचं स्ट्रक्चर कसं आहे याच्या बेसिसवर डिपेंड करतो. आणि दुसरी गोष्ट तो एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती लांब काय झालेला आहे पॉइंट मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे याच्या बेसिसवर डिपेंड करतो. तर जनरली काय असते आपण सांगू शकतो की इथे मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसिक फॉर्म्युला काय असतो एम के चा स्क्वेअर. एम आपण काय सांगू शकतो त्या ऑब्जेक्टचं मास आणि के म्हणजे आपण सांगू शकतो की एक्सिस ऑफ रोटेशन पासून ते ऑब्जेक्ट किती लांब पर्यंत कोणत्या पॉइंटवर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे तर ते. तर जनरली आपण काय करू शकतो या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण काय लिहू शकतो आय अपॉन एम. तर यालाच आपल्याला कसं लिहिता येते रूट आय अपॉन एम इथपर्यंत आपण लिहू शकतो. तर सिम्पली आता काय असते वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी आपण काय करू शकतो रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करू शकतो. तर सिम्पली आपण काय केलं होतं दोन ऑब्जेक्टसाठी एक मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता. सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आणि दुसऱ्यांदा आपण पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क पाहिला होता सिम्पली बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं या मोमेंट ऑफ इनर्शियाची जी व्हॅल्यू आहे म्हणजे ही एम के स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे याला मोमेंट ऑफ इनर्शिया सोबत काय करायचं कम्पेअर करून सांगायचं. तर सिम्पली आपण काय सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा फाइंड केला होता जो किती होता आय रिंग इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. तर सिम्पली काय करू शकतो मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ गायरेशन आपण काय सांगू शकतो एम के स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. तर सिम्पली आपण काय सांगू शकतो एम सोबत गॅप कटला के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे आपण लिहू शकतो के इज इक्वल टू आर. तर तुम्ही बघितलं होतं की जी रिंग आहे त्या रिंगच्या कंडिशन मध्ये काय असते त्याचं जे मास आहे ते पूर्ण मास कशावर असते त्याच्या सर्कम्फरन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असते. तर सिमिलरली आपण काय सांगितलं एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं मास काय झालं आर डिस्टन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं. त्याच्यामुळे इथे पण काय आलं आपलं के म्हणजे काय किती लांब पर्यंत त्याचं मास काय झालं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे बरोबर. तर ते काय असतात नेहमी रिंगच्या बाबतीत इक्वल असतात. पण हीच गोष्ट जेव्हा आपण त्याच्या डायमीटर वरून मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो तेव्हा त्या गोष्टी काय होतात चेंज होतात. तर सिमिलरली आपण मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा पण बघितला होता त्याचा काय होता आय डिस्क इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली होती आपली हाफ एम आर चा स्क्वेअर. तर हाफ एम आर स्क्वेअर आणि आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ गायरेशन काय सांगितलं होतं एम के स्क्वेअर इज इक्वल टू हाफ एम आर चा स्क्वेअर. एम सोबत एम कटला उरलं काय के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 2. तर सिम्पली आपण काय लिहू शकतो के इज इक्वल टू आर अपॉन रूट 2. हे काय झालं आपलं रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्कचा. बऱ्याचदा तुम्हाला एमसीक्यू मध्ये सीईटी मध्ये विचारतात की रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला रिंगच्या बाबतीत काय येतं जेव्हा एक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून जातो तर आपलं काय येते ते दोघं पण इक्वल असतात. किंवा एखाद्या वेळेस विचारतात अशी कोणती कंडिशन आहे की ज्याच्यात ए इज इक्वल टू आर हे इक्वल असतात. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिस्कचा फाइंड केला त्याच्या बेसिसवर त्याला रेडियस ऑफ गायरेशन सोबत कम्पेअर केलं आणि कम्पेअर करत आपण काय केलं डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन फाइंड केला. इथपर्यंत समजलं. तर आपली एक गोष्ट सांगायची लक्षात राहिली की रेडियस ऑफ गायरेशनचा बेसिक फॉर्म्युला आपण काय सांगितला होता की आय अपॉन एम बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं जर रेडियस ऑफ गायरेशनचं जर आपल्याला एसआय युनिट आणि आपल्याला जर त्याचा डायमेन्शन जर फाइंड करायचं असेल ते डायमेन्शन कसं फाइंड करू शकतो तर काय येते की मला सांगा आय म्हणजे काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला जर इथंच लिहायचं असेल तर काय मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो एम आर चा स्क्वेअर डिवायडेड बाय हे मास काय झालं मास. सिमिलरली आपण काय सांगू शकतो आता पहा एक तर असंही करू शकता मास सोबत मास कटलं तर सिम्पली आपण तसं करू किंवा आर रेडियस आहे रेडियस लेंथ आहे
आणि लेंथचं युनिट काय असतं मीटर, मीटरचा स्क्वेअर. त्याच्यामुळे जनरली काय झालं एसआय युनिट आपल्या रेडियस ऑफ गायरेशनचं मीटर. आपण असं पण करू शकतो, नाही तर सिम्पली तुम्ही काय करू शकता, याचं एसआय युनिट काय राहते, या मुवमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट आपण काय सांगितलं होतं की केजी इंटू मीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय केजी. केजी सोबत केजी कटला, मीटरचा स्क्वेअर, स्क्वेअर सोबत स्क्वेअर रूट कटला, उरलं काय मीटर. सिम्पली म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचं एसआय युनिट काय राहिलं आपलं मीटर. आता आपल्याला जर डायमेन्शन सिम्पली फाइंड करायचं असेल तर काय इथं फक्त लेंथ दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं डायमेन्शन जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर डायमेन्शन काय राहील त्याचं L1 M0 आणि T0. एक असे लिहू शकता, नाही तर सिम्पली काय लिहू शकता L1 पण. हे काय झालं रेडियस ऑफ गायरेशनचं डायमेन्शन आणि हे काय झालं रेडियस ऑफ गायरेशनचं एसआय युनिट. हे सगळं काय झालं आपण आज काय काय पाहिलं. सगळ्यात पहिले मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा बघितला, जे की एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर पासून चाललंय, जो की किती होता mr स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा बघितला, एक्सिस ऑफ रोटेशन कुठून चाललं सेंटर पासून, त्याचा किती होता हाफ mr स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं रेडियस ऑफ गायरेशन पाहिलं. रेडियस ऑफ गायरेशन जनरली काय असते त्या ऑब्जेक्टच्या स्ट्रक्चरवर आणि त्यानंतर ते ऑब्जेक्ट जे आहे ते एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती लांबच्या पॉइंटवर काय झालेलं आहे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्या बेसिसवर काय करते डिपेंड करते. त्याच्यानंतर मुवमेंट आपलं रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो रूट आय अपॉन एम. त्याचं एसआय युनिट आपण काय काढलं एम मीटर. त्याच्यानंतर त्याचं डायमेन्शन काय झालं L1. आपण असं लिहू शकतो, नाहीतर L1 M0 T0 पण लिहू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की पॅरलल एक्सिस थिअरम म्हणजे काय असतो आणि परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम म्हणजे काय असतो. ते दोन थिअरम जे आहेत ते तुम्हाला बोर्डात 4 ते 5 मार्कासाठी जनरली विचारतात. त्यानंतर काय होतं बऱ्याचदा तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा काढण्यापेक्षा मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा फाइंड करण्यासाठी डिराइव्ह करायला लावतात. ते 3 मार्कासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. त्याच्यामुळे याचं डेरिव्हेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्यानंतर सीईटी मध्ये तुम्हाला याचं कंपॅरिझन रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.